खासदारकीची इच्छा आहेच म्हणूनच नाशिकमधनं लढण्यासाठी तयार होतो। तिकीट जाहीर होण्यास विलंब झाला म्हणून आपण माघार घेतली, छगन भुजबळ यांचं विधान। 400 पार म्हटल्यामुळे संविधानातील बदलांचा प्रचार लोकांच्या मनात बसला। महायुतीच्या अपयशाचं विश्लेषण व्हायला हवं, मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य। मुंबई पालिकेतील एक एएमसी भ्रष्टाचाराचे सगळे रेकॉर्ड तोडतायत। या एका अधिकाऱ्यामुळे तुमचं सरकार अडचणीत येईल, त्या अधिकाऱ्याला नियंत्रित करा। भाजप नेते मोहित कंबोज यांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन। त्या भ्रष्ट अधिकाऱ्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणार। मुंबई महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्तांवरती भाजप नेते मोहित कंबोज यांचा भ्रष्टाचाराचा आरोप। शिखर बँक घोटाळा प्रकरणातल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला अण्णा हजारे आव्हान देणार। अजित पवारांना दिलेल्या क्लीन चिटला अण्णा हजारेंचा विरोध। अण्णा हजारेंनी महाराष्ट्रातील सर्व घोटाळ्यावर आवाज उठवावा, शिंदे आणि अजित पवारांच्या कुटीवरही आवाज उठवावा, संजय राऊतांची प्रतिक्रिया। संघानं ठरवलं तर मोदी सरकार 15 मिनिटही राहणार नाही, खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य। देवेंद्र फडणवीसांनी राज्यात राजकीय अंडरवर्ल्ड गँग बनवलेली आहे, संजय राऊतांची टीका। राहुल शेवाळे बदनामी प्रकरणी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना दंड। मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाकडून ठाकरे आणि राऊत यांना प्रत्येकी 2000 रुपयांचा दंड। दंडाची रक्कम 10 दिवसात देण्याचे आदेश। मनुस्मृती डोक्यात गेलेल्या सरकारनं शिष्यवृत्तीत जाचक अटी आणल्या। जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर हल्लाबोल। अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातनं हकालपट्टी करा, सिल्लोडचे भाजपचे शहराध्यक्ष कमलेश कटारी यांची मागणी। नागपूर स्फोटातील जखमींवर पैसे भरल्याशिवाय उपचार करण्यास नकार दिला, अनिल देशमुखांचा आरोप। मृतांच्या नातेवाईकांना 25 लाखांची मदत द्यावी, अनिल देशमुख यांची मागणी। मनसे अध्यक्ष राज ठाकरे जुलै महिन्यात महाराष्ट्र दौरा करणार। विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी दौऱ्याचं आयोजन। आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा वाढदिवस। शिवतीर्थ निवासस्थानी कार्यकर्त्यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला। 19 जूनपर्यंत मुंबईत पावसाची विश्रांती। पुढचे 5 दिवस पावसासाठी अनुकूल वातावरण नाही। पुढच्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात ढगाळ वातावरण कायम असेल, तर यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि अकोल्यामध्ये हवामान खात्याचा येलो अलर्ट। मुंबई महानगरपालिकेचे 8000 कर्मचारी अजूनही निवडणूक ड्युटीवर असल्यानं पालिकेच्या पावसाळापूर्व कामांचा प्रचंड खोळंबा। कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामातनं मुक्त करावं, पालिका आयुक्तांचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र। पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या फोंडा घाट आणि करूळ घाटात दाट धुकं, धुक्यामुळे वाहनांचा वेग मंदावला। कल्याण डोंबिवलीमध्ये काल दिवसभर झालेल्या पावसाचा ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याला फटका। दुर्गाडी किल्ल्याचा काही भाग खचला। 1 कोटी विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तकं वितरित होणार। राज्यात 3 कोटी प्रतींचं वितरण पूर्ण, शालेय शिक्षण विभागाची माहिती। नीट परीक्षा घोळासंदर्भात आजही सुप्रीम कोर्टात सुनावणी। देशात विविध कोर्टात दाखल याचिकांवर एकत्रित सुनावणीची एनटीएची मागणी। पश्चिम रेल्वेच्या लोकलला डिजिटल डिस्प्ले बसवणार। लोकल कोणती हे पाहता येणार। फलाटावरती दाखल झालेली लोकल कोणती हे प्रवाशांना समजण्यास आणखी मदत होईल। यंदा पावसाळ्यामध्ये रेल्वेचा घाटातला प्रवास सुरक्षित असेल। दरडी कोसळू नयेत यासाठी मजबूत जाळ्यांचं आवरण। मध्य रेल्वे प्रशासनाकडून घाट भागातील कामांवर विशेष भर।
कांदा प्रश्नी तोडगा काढण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न, कांद्याचे दर आता थेट वाणिज्य मंत्रालय निश्चित करणार. पुण्याच्या ससून ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी विशाल अगरवाल आणि शिवानी अगरवाल आणि अशफाक मकानदार यांना कोर्टात हजर केलं जाईल. आज या तिघांची पोलीस कोठडी संपली. नागपूरमधील पुरुषोत्तम पुट्टेवार हत्या प्रकरणात गडचिरोलीतल्या एका नेत्यानं अर्चना पुट्टेवार सोबत हातमिळवणी केल्याची माहिती समोर. अटक टाळण्यासाठी संबंधित बड्या नेत्यांकडनं पोलिसांवरती दबाव टाकण्याचाही प्रयत्न. स्मशानभूमीत मृतदेहावरती अंत्यसंस्कार करताना मधमाशांनी अचानक केलेल्या हल्ल्यात अनेक जण जखमी. सिंधुदुर्गच्या वैभववाडीतील तिथवली गावातली घटना. 2 तासांनंतर पीपी किट परिधान करून मृतदेहावर अंत्यसंस्कार. नागपूरमध्ये जेईईचे क्लासेस घेणाऱ्या फिटजी क्लासेसचे संचालक प्रणय शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल. पैसे भरूनही क्लासमध्ये शिकवणी देत नसल्याची पालकांची तक्रार. भारतीय बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर दिव्या देशमुखनं जागतिक ज्युनियर चेस चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक पटकावलं. दिव्या देशमुख ही नागपूरची आहे. दिव्यानं 2023 साली इंटरनॅशनल मास्टर आणि 2021 साली महिला ग्रँड मास्टर हे टायटल आपल्या नावे केलं होतं. वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या अमृता पुजारीची निवड. भारताचं प्रतिनिधित्व करणारी अमृता महाराष्ट्रातनं एकमेव कुस्तीगीर. वायनाड लोकसभा पोटनिवडणूक प्रियंका गांधी लढण्याची शक्यता. राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर वायनाडची पोटनिवडणूक प्रियंका गांधी लढवण्याचा अंदाज. जुलैच्या 3ऱ्या आठवड्यात अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता. निर्मला सीतारामन एनडीए सरकारचा पुढचा अर्थसंकल्प सादर करतील. G7 परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी इटलीत दाखल. आज जागतिक नेत्यांसह द्विपक्षीय चर्चा करणार. इटलीच्या पार्लमेंटमध्ये हाणामारी. एका वादग्रस्त विधेयकावरनं हाणामारी झाल्याची माहिती. 45 भारतीयांचे मृतदेह घेऊन हवाई दलाचं विशेष विमान कुवेतवरनं कोच्चीत दाखल. कुवेतमधल्या अग्नितांडवात 45 भारतीयांचा मृत्यू. G7 परिषदेला सुरुवात. परिषदेमध्ये युक्रेनला $50 अब्ज कर्जासाठी पाठिंबा देण्याच्या प्रस्तावाला अमेरिकेची सहमती. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावर अटकेची टांगती तलवार. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक वॉरंट जारी. एनडीए सरकार वाटेल तेव्हा पाडू शकतो, काँग्रेसचा मोठा दावा. पक्षाच्या उच्चपदस्थ सूत्रांची माहिती. लहान मुलांचं लैंगिक शोषण कसं करायचं याचे धडे देणाऱ्या युवतीला गाझियाबाद पोलिसांकडनं अटक. आरोपी शिखा मैत्रेय ही मुलगी YouTube चॅनेलवरनं लैंगिक शोषणाबद्दलची माहिती द्यायची. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.